नमस्कार मित्रांनो, जय हिंद. मित्रांनो, तुमच्या समोर 4 अंक दिसत आहे बघा. 4, 9, 7 आणि 5 या 4 अंकांपासून लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करायला सांगितली. एकदम सोपं आहे मित्रांनो. समजा आपण लहानात लहान संख्या तयार केली, लहानात लहान, आणि दुसरी संख्या तयार करायची आपल्याला मोठ्यात मोठी. आता ह्या संख्या तयार करताना एक ट्रिक माहित असते आपल्याला. लहानात लहान संख्या तयार करताना आपण सर्वात पहिल्यांदा लहान अंक घ्यायचे असतात. लहान अंक त्याहून मोठा असं चढत्या क्रमाने मांडणी करायची. मग सर्वात लहान अंक आहे 4, त्यापेक्षा मोठा आहे 5, त्यापेक्षा मोठा आहे 7 आणि त्याहूनही मोठा आहे 9. ही झाली मित्रांनो या 4 अंकापासून तयार होणारी लहानात लहान संख्या. आता मोठ्यात मोठी करायची. मोठ्यात मोठी संख्या तयार करताना याच्या उलट पद्धत काय, मोठा अंक पहिल्यांदा, नंतर लहान, नंतर लहान, नंतर लहान, म्हणजे उतरत्या क्रमाने अंकांची मांडणी करायची. थोडक्यात काय तर आपल्याला इतका सराव होऊन गेलेला असतो की लहानात लहान संख्या जर माहीत असली ना, आपण याची हेच अंक उलट पद्धतीने लिहितो आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करतो. सोपं आहे का नाही मित्रांनो एकदम. पण मित्रांनो, या 4 अंकापैकी एका ठिकाणी जर 0 आला मग मात्र 100% तुमची अडचण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण खूप सारे मित्र असे आहे की ज्यांना ह्या अंकांमध्ये 0 आला तर लहानात लहान संख्या कशी तयार करायची यामध्ये अडचण येते, त्यामध्ये त्यांची चूक होते. याच्याही पुढे दिलेले अंक आहे 4 आणि तुम्हाला सांगितलं या अंकांपासून तयार होणारी 6 अंकी लहानात लहान किंवा मोठ्यात मोठी. दिलेले अंक 4च आहे पण विचारली मात्र 6 अंकी संख्या. आता काय करायचं तर ह्या व्हिडिओत तुमच्या ह्या 2 गोष्टी एकदम क्लिअर होणार आहे. दिलेल्या अंकांमध्ये 0 आला तर त्यावेळी काय करायचं, आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे दिलेले अंक जर कमी असले आणि संख्या बनवायची असली जास्त अंकी, अशा वेळेस काय करायचं. तर मित्रांनो, लहानात लहान मोठ्यात मोठी संख्या तयार करताना 3 प्रकारचे टाईप आहे मित्रांनो. हे 3ही टाईप ह्या व्हिडिओ तुम्हाला एकदम व्यवस्थित आणि समजतील इतक्या सोप्या पद्धतीने समजावून देणार आहे. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर मला खात्री आहे मित्रांनो यानंतर तुमची पुन्हा कधीही चूक होणार नाही. तर चला मित्रांनो, वेळ वाया घालवणार नाही, सुरू करूया लहानात लहान मोठ्यात मोठी संख्या कशी तयार करायची. पण त्याही अगोदर तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल ना मित्रांनो, खूप सारे मित्र आहेत ज्यांच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर आत्ताच पहिल्यांदा तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या. कारण आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिले जातं. म्हणून मित्रांनो, आपला चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. सुरू करूया आजचा व्हिडिओ. यातला पहिला प्रकार आहे जितके अंक दिले तेवढ्याच अंकीची संख्या बनवणे. यामध्ये समजा मित्रांनो 5, 3, 8 हे 3 अंक तुम्हाला दिले, सांगितलं लहानात लहान संख्या तयार करा आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करा. लहानात लहान संख्या तयार करताना मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, लहानात लहान संख्या तयार करताना लहान अंक पहिल्यांदा घ्या, त्याहून मोठा आणि नंतर त्याहून मोठा. ही झाली मित्रांनो लहानात लहान. लहानात लहान या शब्दाऐवजी तुम्हाला किमान संख्या हा शब्द सुद्धा येऊ शकतो, किमान संख्या. आणि मोठ्यात मोठी या संख्येसाठी मात्र तुम्हाला दुसरं नाव येऊ शकतं, कमाल संख्या. लक्षात राहू दे, हे 2 नावं फार महत्त्वाचे. लहानात लहान संख्या तयार करता येते आपल्याला, मोठ्यात मोठी सुद्धा तयार करता येते, पण किमान संख्या विचारली, दिलेल्या अंकापासून किमान संख्या कोणती, दिलेल्या अंकापासून कमाल संख्या कोणती असं विचारलं मग तर हेही लक्षात असू द्या. किमान म्हणजे लहानात लहान, कमाल म्हणजे मोठ्यात मोठी. कमाल संख्या बनवायची म्हणजे मोठ्यात मोठी बनवायची. मोठा अंक पहिले घ्या, नंतर त्याहून छोटा, नंतर त्याहून छोटा. झालं मित्रांनो हे उत्तर. हे उत्तर काढणं फार सोपं आहे. खूप साऱ्या मित्रांना हे पटकन जमतं आणि त्यांना असं वाटतं की आपल्याला लहानात लहान मोठ्यात मोठी संख्या तयार करता येते. पण मित्रांनो, इथं जर मी तुम्हाला 0 घेतला, आता काय करायचं. आता मात्र लक्षात ठेवा मित्रांनो, 0 जर घेतला तर कमाल आणि किमान संख्या तयार करताना वेगळा नियम आहे. तो नियम बहुतेक जणांना माहीत नसतो. काय करायचं, किमान संख्या तयार करायची. किमान संख्या तयार करतानाच फक्त ती अडचण होते. कमाल संख्या तयार करताना आपल्याला नियम माहिती आहे काय, मोठा अंक पहिले घ्या, 5 मोठा आहे, त्याहून छोटा आणि त्याहून छोटा. कमाल संख्या आपल्या नेहमीच्या नियमाने तयार झाली मित्रांनो, 0 आला तरी. पण 0 जर असेल तर किमान संख्या म्हणजे लहानात लहान संख्या जर तयार करायची असेल तर आपण सर्वात सुरुवातीला लहान अंक घेतो, त्याहून मोठा. लहान अंक 0 आहे, त्याहून मोठा 3 आहे, त्याहून मोठा 5 आहे.
अशी तयार केली तर ही संख्या 3 अंकी नाही मित्रांनो, ही संख्या 2 अंकी तयार झाली. दिलेल्या अंकांपासून लहानात लहान संख्या तयार करायला जर सांगितली आणि जर 0 आला असेल तर अशा वेळी मित्रांनो 0 हा नेहमी दुसऱ्या नंबरला ठेवायचा. सर्वात महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा मित्रांनो, लहानात लहान संख्या जर तयार करायची असली आणि दिलेल्या अंकांमध्ये जर 0 आला तर 0 हा नेहमी दुसऱ्या क्रमांकाला ठेवायचा. मग पहिल्यांदा कोणता लहान अंक 0 दुसऱ्या नंबरला आणि उरलेला अंक शेवटी. ही झाली मित्रांनो लहानात लहान संख्या. नाही लक्षात आलं तुमच्या, पुन्हा एक उदाहरण घेतो मित्रांनो. समजा 4019 हे 4 अंक आहे बघा. आता यापासून लहानात लहान संख्या तयार करायची आहे, म्हणजे किमान संख्या तयार करायची आहे. किमान संख्या तयार करतानाचा नियम काय आहे मित्रांनो, लहान अंक पहिले घ्या, त्याहून मोठा, त्याहून मोठा, त्याहून मोठा, म्हणजे अंकांची चढत्या क्रमाने मांडणी करणे. अंकांची चढत्या क्रमाने जर मांडणी केली तर 0 1 4 9 अशी चढत्या क्रमाने मांडणी होईल मित्रांनो. ही मांडणी जरी केली तर इथं ही जी संख्या तयार झाली ही 3 अंकी संख्या तयार झाली. दिलेल्या अंकांपासून संख्या तयार झाली नाही, किमान संख्या तयार झाली नाही, कारण ती 3च अंकी झाली. दिलेले अंक 4 आहे. मग अशा वेळी काय करायचं, तुम्ही ह्या पद्धतीने गेला तरी चालेल, फक्त हा 0 2 नंबरला टाकायचा. 1 पहिले घ्या, नंतर 0 घ्या, नंतर 4 आणि 9. आता हे सराव करा मित्रांनो. असा सराव केला ना मग 0 आल्यानंतर किमान संख्या तयार करतानाची तुमची जी अडचण आहे ती कायमची दूर होऊन जाईल. कमाल संख्या तयार करताना काही अडचण नाही. मोठ्यात मोठी जेव्हा संख्या तयार करायची असते तेव्हा मात्र आपला नेहमीचा नियम, सर्वात मोठा अंक पहिले घ्या, नंतर त्याहून छोटा, नंतर त्याहून छोटा आणि त्याहून छोटा. ही 4 अंकी संख्या तयार झाली बघा. इथं 0 होता तरी आपल्याला काही अडचण आली नाही, पण किमान संख्या म्हणजे लहानात लहान संख्या तयार करताना दिलेल्या अंकांमध्ये जर 0 आला तर ही अडचण आता होऊ द्यायची नाही, हा गोंधळ होऊ द्यायचा नाही. 0 हा दुसऱ्या क्रमांकाला ठेवायचा. हा झाला मित्रांनो पहिला टाईप. आता यानंतर समजून घेऊया आपण दुसरा टाईप. पहिल्या टाईपमध्ये आपण समजून घेतलं जेवढे अंक दिले तेवढ्याच अंकीची संख्या बनवायची, ती लहानात लहान असो किंवा मोठ्यात मोठी असो. आता दुसरा जो टाईप आहे त्यामध्ये अंक तुम्हाला 2च दिले, छोट्याकडून जाऊया आपण. 2च अंक दिले आणि सांगितली तुम्हाला 4 अंकी बनवायला सांगितली. 4 अंकी किमान संख्या कोणती, 4 अंकी किमान संख्या किंवा 4 अंकी कमाल संख्या कोणती असं विचारलं. आता काय करायचं, पहिल्यांदा आपण समजून घेऊया किमान संख्या कशी तयार करायची. आता आपल्याला 4 अंकी बनवायची मित्रांनो, अंक तर 2च दिले. अशा वेळेस काय करायचं, किमान म्हणजे काय, लहानात लहान संख्या तयार करण्याचा नियम काय आपला, लहान अंक पहिल्यांदा घेतो नंतर मोठा अंक घेतो. त्या पद्धतीने जा. पहिली पायरी काय की आपण ज्या पद्धतीने शिकलो त्या पद्धतीने संख्या तयार करून घ्या. लहान अंक पहिले घ्या, मोठा अंक पुढे ठेवा, म्हणजे चढत्या क्रमाने मांडणी केली. दिलेल्या अंकांपासून चढत्या क्रमाने मांडणी केली, ही झाली पहिली पायरी. दुसऱ्या पायरीमध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला 4 अंकी बनवायची आहे, तयार झाली 2च अंकी. 4 अंकी बनवायची आहे, तयार झाली 2 अंकी. अंक 2चे म्हणजे 2च अंकी तयार होईल ना, पण सांगितली मात्र 4 अंकी. अशा वेळी काय करायचं, जी संख्या तयार झाली तुमच्याकडून त्या संख्येचा सर्वात डावीकडचा जो अंक आहे तो तुम्हाला पाहिजे तेवढ्या वेळा लिहून घ्या. पुन्हा 4 अंकी बनवायची, मी अशा पद्धतीने 2 वेळा तो वाढवला. ही झाली दिलेल्या अंकांपासून 4 अंकी किमान संख्या. आलं लक्षात मित्रांनो. हीच जर कमाल बनवायची असली तर आता लक्षात ठेवा मित्रांनो, कमाल संख्या बनवताना म्हणजे मोठ्यात मोठी संख्या बनवताना हिच्या उलट केलं की झालं कमाल, असं चालणार नाही. कारण इथं हा जो टाईप आहे या टाईपमध्ये तुम्हाला अंक कमी दिले, बनवायची आहे जास्त अंकी संख्या. अशा वेळेस नियम लक्षात आला तुमच्या, जे अंक दिले त्यापासून तुम्हाला जी सांगितली ते तयार करून घ्या. 2 अंक दिले, किमान बनवायची होती, 2 अंकापासून किमान बनवून घेतली. पण 4 अंकी बनवायची होती म्हणून जी तयार झाली त्यामध्ये डावीकडचा अंक 2 वेळा अजून वाढवला, झाली 4 अंकी. हा नियम आहे मित्रांनो. म्हणून कमाल संख्या तयार करताना याच्या उलट केलं, 9 5 5 5 असं केलं तर हे चालणार नाही. कमाल संख्या मोठ्यात मोठी करताना, मोठ्यात मोठी संख्या तयार करताना समजा हेच अंक आहे, तुम्हाला 4 अंकीच संख्या बनवायची आहे,
परंतु तुम्हाला सांगितलं इथं कमाल संख्या. कमाल म्हणजे मोठ्यात मोठी. आता मोठ्यात मोठी संख्या जर तयार करायची असली तर पहिली पायरी काय मित्रांनो, पहिली पायरी अशा टाईपमध्ये, हा टाईप कोणता आहे, अंक कमी दिले बनवायची जास्त अंकी, अंक 2च दिले बनवायची आहे 4 अंकी, कमाल बनवायची म्हणजे मोठ्यात मोठी बनवायची. मग सर्वात पहिल्यांदा मोठ्यात मोठी कशी बनवायची तो नियम वापरा. मोठ्यात मोठी बनवताना आपण उतरत्या क्रमाने अंक लिहितो, 9 आणि 5 ही झाली मोठ्यात मोठी. आता ही पहिली पायरी झाली ना, जी संख्या तयार झाली या संख्येच्या दुसरा नियम काय मित्रांनो, डावीकडचा अंक तुम्हाला पाहिजे तेवढ्या वेळा वाढवता येऊ शकतो. 4 अंकी पाहिजे ना, मग 4 अंक तयार होईल इतके वेळा तो वाढवा. अशा पद्धतीने ही झाली मित्रांनो 4 अंकी कमाल संख्या या अंकांपासूनची. लक्षात नाही आलं, पुन्हा उदाहरण घेतो, पुन्हा समजावून देतो. दुसऱ्या टाईपमध्ये मात्र अशा पद्धतीनेच तुम्हाला जावं लागेल. उलटसुलट केलं म्हणजे काम झालं असं चालणार नाही. दुसरं उदाहरण घेतो मित्रांनो, 7, 5, 1 आणि 6 हे 4 अंक घेतले. तुम्हाला सांगितली 6 अंकी बनवा, 6 अंकी. आता कमाल आणि किमान दोन्ही बनवून दाखवतो मित्रांनो. 6 अंकी कमाल संख्या बनवायची आहे आणि 6 अंकी किमान संख्या बनवायची आहे, म्हणजे लहानात लहान आणि मोठ्यात मोठी दोन्ही बनवायची आहे. आता 6 अंकी बनवायची, दिलेले अंक आहे 4. पहिली पायरी काय, पहिली पायरी काय तर जे अंक दिले त्यापासून पहिल्यांदा कमाल बनवायची ना, कमाल बनवून घ्या. पहिल्यांदा कमाल बनवताना काय करतो आपण, मोठा अंक नंतर त्याहून छोटा, नंतर त्याहून छोटा, नंतर त्याहून छोटा. ही झाली पहिली पायरी. दिलेल्या अंकापासून पहिल्यांदा कमाल संख्या बनवली, मोठ्यात मोठी संख्या बनवली. ही झाली 4 अंकी, आपल्याला विचारली 6 अंकी. दुसरा नियम काय सांगितला मित्रांनो, जी संख्या तयार झाली त्या संख्येत डावीकडे जो अंक आहे ना तो तुम्हाला पाहिजे तेवढा वेळा वाढवा. मग तुम्हाला 6 अंकी बनवायची, मी 2 वेळा वाढवला, ही झाली 6 अंकी कमाल संख्या. किती सोपं आहे, आहे की नाही सोपं. अडचण कुठे होणार आहे ना ते सांगणार आहे मित्रांनो मी. इथं 0 आला की मग सगळं गडबडलं पुन्हा एकदा. 0 आल्यावर सुद्धा पुन्हा वेगळा नियम वापरायचा, तो लक्षात ठेवा. तर आता इथं 6 अंकी, 0 आल्यानंतर सुद्धा वेगळा नियम वापरायचा आहे, तो आपण मी तुम्हाला लक्षात आणून देणार आहे, काळजी नका करू. पण 0 नसताना काय करायचं, हा दुसरा टाईप होता. अंक कमी आहे, बनवायची आहे जास्त अंकी. आता 6 अंकीच बनवायची, पण किमान बनवायची. किमान बनवायची असेल जास्त अंकी बनवायची, पण पहिल्यांदा आपला जो नियम आहे त्या नियमाने जा. किमान बनवायची, मग सर्वात पहिल्यांदा लहान अंक घ्या, त्याहून मोठा, त्याहून मोठा, त्याहून मोठा. ही किमान बनवून झाली. ही 4 अंकी झाली. 6 अंकी बनवायची, 2 वेळा यावर 1 वाढवून द्या, झाली 6 अंकी. 2 पायऱ्यामधून हे उत्तर काढता येतं तुम्हाला. जो डावीकडचा अंक असतो ना तो तुम्ही त्याच्याही डावीकडे पाहिजे तेवढ्या वेळा वाढवू शकता. तुम्हाला किती अंकी सांगितली तेवढे अंक वाढवा. 6 अंकी पाहिजे तर 2 अंक वाढवा, 7 अंकी पाहिजे तर अजून 3 अंक वाढवा. अशा पद्धतीने तुम्हाला या संख्या बनवता येतात मित्रांनो. खरी अडचण कुठं होणार आहे, इथं जर 0 आला तर काय करायचं. समजा इथं 1 तसाच ठेवतो, इथं 0 आला तर काय करायचं. आता अडचण होईल पुन्हा एकदा. 0 जर आला मित्रांनो, तुम्हाला लहानात लहान संख्या बनवायची सांगितली आणि मोठ्यात मोठी संख्या बनवायची सांगितली, पण दिलेल्या अंकांमध्ये जर 0 आला तर हा 0 लहानात लहान संख्या तयार करतानाच फक्त अडचण देतो. मोठ्यात मोठी संख्या तयार करताना तुम्हाला जो नियम माहिती त्या नियमाने जा, काय अडचण नाही. लहानात लहान संख्या तयार करताना मात्र 0 आहे की नाही याचा पहिल्यांदा विचार करा आणि मगच संख्या तयार करा. तुम्हाला 6 अंकी कमाल संख्या बनवायची आहे आणि 6 अंकी किमान संख्या बनवायची आहे. मी आता दिलेल्या अंकामध्ये 0 घेतला. मी पहिली पायरी काय सांगितली, कमी अंक दिले जास्त अंकी बनवायची आहे, हा दुसरा टाईप होता आपला. अशा वेळी पहिला नियम काय वापरायचा की तुम्हाला ज्या नियमाने माहिती ना त्या नियमाने दिलेल्या अंकापासून तयार करून घ्या. पहिली पायरी काय की कमाल संख्या कशी बनेल. कमाल संख्या बनताना तुम्हाला माहिती आहे 7 पहिले घ्यावं लागेल, नंतर 5, नंतर 1 आणि 0. ही पहिली पायरी तुम्हाला माहिती. दिलेल्या अंकापासून 4 अंकी बनवून घेतली कमाल संख्या. पण तुम्हाला ती 4 अंकी झाली ना, ही 6 अंकी बनवायची. तुम्हाला आत्ताच मी नियम सांगितला, जी संख्या तयार होते ना तिच्या डावीकडचा 7 आहे ना तो तुम्हाला पाहिजे तेवढ्या वेळा वाढवा. हे झालं तुमचं उत्तर. इथं 0 आला तरी सुद्धा आपल्याला काही अडचण आली नाही. लक्षात घ्या, 0 आल्यानंतर किमान संख्या म्हणजे लहानात लहान संख्या तयार करतानाच अडचण येते आणि त्याच वेळेस आपल्याला फार काळजी घ्यावी लागते. किमान संख्या तयार करताना आपण पहिला जो प्रकार होता त्यामध्ये शिकलोय की दिलेल्या अंकापासून लहानात लहान संख्या कशी तयार करायची. 0 जरी आला तरी कशी तयार करायची, 0 नेहमी 2 नंबरला ठेवायचा. करून घ्या. पहिल्या पायरीमध्ये काय आपण जे अंक दिले त्यापासून तयार करून घ्या. पहिल्यांदा जी आहे ती संख्या तयार करून घ्या.
अशा पद्धतीने ही संख्या तयार होईल. चढत्या क्रमानेच मांडणी करतो, फक्त 0 हा 2 नंबरच्या स्थानावर ठेवतो. ही झाली किमान संख्या, दिलेल्या अंकांपासून किमान संख्या, लहानात लहान संख्या. आता ही 4 अंकी बनली, तुम्हाला 6 अंकी सांगितली. आता काय करायचं? आपण मागच्या उदाहरणात काय पाहिलं की डावीकडचा अंक तुम्हाला पाहिजे तेवढ्या वेळा वाढवा. 0 जर आला तर मग मात्र डावीकडचा अंक पाहिजे तेवढ्या वेळा वाढवायचा नाही, तर जो लहान असतो तो पाहिजे तेवढ्या वेळा वाढवायचा असतो. मग लहान कोण आहे याच्यामध्ये? 0 आहे ना, मग 0 पाहिजे तेवढ्या वेळा वाढवा. इथं 1 वेळा आहे, अजून 2 वेळा वाढवू म्हणजे तो एकूण 3 वेळा होईल, आणि मग 5 आणि 7 अशा पद्धतीने ही 6 अंकी संख्या तयार होईल. येत आहे लक्षात? कोणता अंक जास्त वेळा वाढवू शकतो आपण? इथं एक नियम तुमचा क्लिअर होईल. काय? ज्या वेळेस अंक कमी आहे बनवायची जास्त अंकी आहे, अंक 4 आहे बनवायची 6 अंकी, मोठ्यात मोठी संख्या तयार करताना मोठा जो अंक असतो तो जास्त वेळा वाढवला. लहान संख्या तयार करताना इथं लक्षात येईल तुमच्या जो लहान अंक असतो तो जास्त वेळा वाढवायचा, जो डावीकडचा असतो तो नाही वाढवायचा, जो लहान असतो तो वाढवायचा. येत आहे लक्षात? एक उदाहरण अजून एकदा घेतो. समजा मित्रांनो संख्या आहे 5, 0, 9 आणि 2. यापासून बनवायची आहे 5 अंकी संख्या. 5 अंकी बनवायची आहे, पण कोणती? कमाल आणि किमान. कमाल आणि किमान. आता तुमच्या लक्षात आलं असेल कमाल आणि किमान म्हणजे काय? कमाल म्हणजे मोठ्यात मोठी, किमान म्हणजे लहानात लहान. किमान म्हणजे कमीत कमी म्हणजेच लहानात लहान, कमाल म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे मोठ्यात मोठी. 5 अंकी बनवायची, लक्षात घ्या. कमाल बनवायची आहे. कोणतीही संख्या मोठ्यात मोठी जर बनवायची असली, दिलेल्या अंकांपासून मोठ्यात मोठी संख्या बनवायची असली तर 0 असो नाही तर नसो. आपल्याला नियम माहिती काय? कमाल संख्या बनवताना अंक उतरत्या क्रमाने मांडायचे. उतरत्या क्रमाने मांडूया. 9 नंतर त्यापेक्षा लहान आहे 5, त्यापेक्षा लहान आहे 2, नंतर आहे 0. ही पहिली पायरी. आणि मी तुम्हाला सांगितलं संख्या जी तयार झाली ही कमाल संख्या तयार झाली, मोठ्यात मोठी संख्या तयार झाली, पण आपल्याला विचारली 5 अंकी. दिलेले 4 अंक होते, आपल्याला विचारली 5 अंकी. मग यामध्ये काय करायचं मित्रांनो? जी संख्या तयार केली ना, या संख्येमध्ये जो मोठा अंक असतो तो तुम्ही पाहिजे तेवढ्या वेळा वाढवू शकता. मग इथं 9 जो होता मोठा तो अजून एकदा वाढवला, तयार झाली 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या. हे झालं तुमचं उत्तर. ही पहिली पायरी होती. दुसऱ्या पायरीमध्ये असं तयार केलं. आता किमान संख्या तयार करताना म्हणजे लहानात लहान संख्या तयार करताना 0 आहे का बघून घ्यायचा. 0 नसला तर मग काय अडचण नाही, आपल्याला नियम माहिती. आपण काय करतो? किमान संख्या तयार करताना लहानात लहान अंक पहिल्यांदा घेतो, म्हणजे चढत्या क्रमाने मांडणी करतो. पण 0 असेल तर तो 2 नंबरला ठेवायचा. किमान संख्या तयार करताना 0 नेहमी दुसऱ्या क्रमांकाला ठेवायचा. मग काय करा? चढत्या क्रमाने मांडणी करायची. मग चढत्या क्रमाने मांडणी करताना पहिल्यांदा 0 घ्यावं लागेल, नंतर 2 घ्यावं लागेल, नंतर 5 आणि नंतर 9 असा चढता क्रम होईल. पण 0 आणि 2 घेण्याऐवजी पहिल्यांदा 2 घ्या मग 0 घ्या, दुसऱ्या क्रमांकाला 0 ठेवा, आणि नंतर राहिलेल्या अंकांमध्ये 5 आणि 9 पैकी पहिल्यांदा 5 घ्या नंतर 9. अशा प्रकारे चढत्या क्रमाने मांडणी करा. हा 0 आला तरच हा नियम आहे मित्रांनो. आता तुम्हाला किमान 4 अंकी मिळाली, तुम्हाला 5 अंकी बनवायची, तर अशा वेळी दुसरी पायरी काय मित्रांनो? 4च अंक दिले, 5 अंकी बनवायची, तर अजून एक अंक वाढवला पाहिजे. मग कोणता वाढवायचा? जो लहान असतो तो वाढवायचा. किमान असेल तर लहान वाढवा, कमाल असेल तर मोठा वाढवा. म्हणून इथं कोणता अंक वाढवावा लागेल? तर जो 0 आहे तो पुन्हा एकदा जास्त वेळा ठेवून द्या. अशा पद्धतीने 5 अंकी तयार झाली. आता आलं लक्षात मित्रांनो? 2 टाईप सांगितले मी. 0 आला तर काय करायचं, 0 नसला तर काय करायचं ते तर समजावून सांगितलंच मित्रांनो मी. महत्त्वाचं लक्षात असू द्या. 0 आला तर किमान संख्या म्हणजे लहानात लहान संख्या तयार करतानाच काळजी घ्यायची असते. मोठ्यात मोठी संख्या तयार करताना ती काळजी घ्यायची गरज नाही. दोन प्रकार सांगितले तुम्हाला मी. एक नेहमीचं म्हणजे काय? दिलेले अंक जेवढे आहे तेवढीच अंकी संख्या तयार करायची. ती लहानात लहान असो नाही तर मोठीच मोठी असो, जेवढे अंक तेवढीच अंकी. दुसरा प्रकार समजावून दिला मी. काय? दिलेले अंक कमी आहे परंतु बनवताना मात्र जास्तीत जास्त जास्त अंकी संख्या बनवायला सांगितली. अशा वेळेस काय करायचं? तर हा टाईप आहे. याच टॉपिक मधला मित्रांनो तिसरा प्रकार सुद्धा आहे. तो म्हणजे कोणता माहिती का? तो प्रश्न असा असतो की दिलेल्या अंकांपासून लहानात लहान सम संख्या तयार करा, लहानात लहान विषम संख्या तयार करा, मोठ्यात मोठी सम संख्या तयार करा, मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करा. तर ते सुद्धा आपल्याला समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. तो टाईप सुद्धा व्यवस्थितपणे समजून घेऊया. समजा मित्रांनो 4,
0, 3 आणि 9 हे 4 अंक दिले. तुम्हाला सांगितलं किमान, सम आणि किमान विषम यापैकी कोणतंही समजा विचारलं तुम्हाला, किमान सम विचारली किंवा किमान विषम विचारली, म्हणजे लहानात लहान सम संख्या कोणती तयार होईल आणि लहानात लहान विषम संख्या कोणती तयार होईल असं विचारलं, तर पहिल्यांदा काय करा मित्रांनो, आपल्याला ह्या 4 अंकांपासून लहानात लहान विचारली ना, मग ती सम असो नाही तर विषम असो पहिल्यांदा तयार करून घ्या कोणती तरी. मग लहानात लहान कोणती तयार होईल, तर लहानात लहान तयार होताना 0 आला बघा. लहानात लहान तयार करताना 0 नेहमी 2 नंबरला ठेवायचा. मग सर्वात लहान अंक 3 आहे, त्यानंतर 0, त्यानंतर 4 आणि 9. ही लहानात लहान संख्या तयार होईल. ही जी संख्या तयार झाली ती लहानात लहान संख्या तयार झाली. आता तुम्हाला जर या अंकांपासून किमान लहानात लहान सम विचारली, लहानात लहान सम विचारली, लहानात लहान विषम जर विचारली मित्रांनो, तर इथे एकक स्थानी 9 आहे, म्हणजे ही लहानात लहान विषम आहे. एक उत्तर तर आपलं क्लिअर झालं, जे निघालं तेच उत्तर. विषम विचारली तर. पण तुम्हाला जर लहानात लहान सम विचारली मग काय. आता तुम्हाला लहानात लहान संख्या तयार करता आली, पण ही तर विषम तयार झाली. सम कशी करायची, तर इथं एकदम सोपा नियम आहे मित्रांनो. सर्वात तुम्हाला सम करायची ना, म्हणजे एकक स्थानी तुमच्या ह्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणता तरी एक अंक असला पाहिजे इथं एकक स्थानी. इथं 9 आलाय, मग इथं 0 असला पाहिजे किंवा 2 असला पाहिजे किंवा 4 असला पाहिजे, 6 असला पाहिजे किंवा 8 असला पाहिजे. मग आता काय करायचं, मग इथं 0 असला पाहिजे किंवा 2 असला पाहिजे, 4 असला पाहिजे, 6 असला पाहिजे किंवा 8 असला पाहिजे. मग इथं यातला कोणता येऊ शकतो, तिथला 0 येऊ शकतो आणि 4 येऊ शकतो. मग काय करायचं, तर ही संख्या विषम तयार झाली म्हणून तिच्या सर्वात जवळ जो सम अंक असेल तो एकक स्थानी घेऊन यायचा फक्त, बस काहीच करायचं नाही. सर्वात जवळ, मग ही विषम आहे ना, मग 9च्या सर्वात जवळ सम अंक कोणता आहे, 0 आहे का 4 आहे, 4 आहे, म्हणून तो 4 एकक स्थानी आणायचा. बाकी कुणाचं स्थान बदलायचं नाही. मग 3, 0, 4 काढून टाकला, 9 राहिला आणि तो 4 पलीकडे नेला, एकक स्थानी नेला, झाली किमान सम संख्या. म्हणजे थोडक्यात इथं मी अंकाची अदलाबदल केली, 4 इकडे घेतला, 9 इकडे घेतला. पण हे प्रत्येक वेळेस असं नाही होणार, म्हणून नियम काय ध्यानात ठेवायचा, तुम्ही तयार केलेली संख्या जर विषम असेल आणि तुम्हाला जर विचारली लहानात लहान सम संख्या कोणती, तर जी तयार झाली त्या विषम संख्येच्या एकक स्थानी 9 दिसतोय म्हणजे विषम अंक आहे. त्या विषम अंकाच्या सर्वात जवळ कोणता सम अंक आहे तो पलीकडे घेऊन जायचा, फक्त एकक स्थानी घेऊन जायचा, तिथून काढायचा आणि पलीकडे घेऊन जायचा, बस एवढंच काम करायचं. बाकी काही करायची गरज नाही मित्रांनो. खूप सारे मित्र काय करतात, मग 4 नको 0 घेऊन जातात, तर ते 490 होतील मित्रांनो. बघा 4 नको, हा 0 जर काढून घेतला ना, हा 0 काढून जर घेतला ना, 3, 4, 9 आणि 0 दिले, 490 होतील. इथं फक्त 94 आले, म्हणजे लहानात लहान झाली ना. येत आहे लक्षात. आता पुन्हा एकदा समजावून देतो मित्रांनो, पहा काय काय केलं ते पुन्हा एकदा लक्षात घ्या. असा प्रश्न दिलाय, 4 अंक दिलेले आहे, 4 अंकापासून आपल्याला बनवायची आहे सम संख्या, लहानात लहान सम आणि लहानात लहान विषम बनवायची आहे. ही तुम्हाला सम विचारली की विषम विचारली हे डोक्यात घेऊच नका, लहानात लहान बनवा. पहिल्यांदा पहिली पायरी काय, लहानात लहान बनवा. मग लहानात लहान बनवताना तुम्हाला माहिती आहे आपण चढत्या क्रमाने अंक मांडतो, पण 0 हा नेहमी दुसऱ्या नंबरला ठेवतो. ही चढत्या क्रमाने लहानात लहान संख्या तयार झाली, लहानात लहान संख्या तयार झाली ती. मग ही कोणती, ही जी 9 एकक स्थानी याला अर्थ ही विषम आहे, मग ही लहानात लहान विषम लिहून टाका. तुम्हाला जर लहानात लहान विषम विचारले तर हेच तुमचं उत्तर. पण तुम्हाला जर विचारलं ह्या 4 अंकापासून लहानात लहान सम संख्या कोणती, किमान सम संख्या कोणती असं विचारलं, तर पहिल्यांदा तुम्ही संख्या तयार करून घ्या लहानात लहान, आणि मग जी लहानात लहान संख्या तयार झाली, ही जी लहानात लहान संख्या तयार झाली, ह्या संख्येची विषम संख्या बनवायची. विषम संख्या ही सम संख्या बनवायची. सम संख्या बनवताना एकक स्थानी 9 नकोय, इथं 0 असला पाहिजे, 4 असला पाहिजे, 2 असला पाहिजे. 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणता तरी एक अंक असला पाहिजे. मग इथं 9च्या ऐवजी 4 किंवा 0 आपण घेऊ शकतो. मग 4 घ्यायचा का 0 घ्यायचा, तर ही विषम संख्या पाहून घ्या. विषम संख्येच्या एकक स्थानी 9 आहे, या 9च्या सर्वात जवळ सम कोणता अंक आहे, तर तो 4 आहे. मग तो 4 फक्त पलीकडे घेऊन जायचा, इकडे घेऊन जायचा आणि इथून 4 काढून टाकायचा, झाली संख्या तयार तुमची.
3094 ही झाली किमान समसंख्या। याच पद्धतीने मित्रांनो तुम्हाला ह्याच अंकापासून विचारलं कमाल सम विचारली आणि कमाल विषम विचारली, कमाल सम आणि कमाल विषम विचारली, तर तुम्ही पहिल्यांदा कमाल संख्या तयार करून घ्या। पहिली पायरी काय, दिलेल्या अंकापासून कमाल संख्या तयार करा। ती सम होते का विषम होते नंतर बघू आपण। कमाल संख्या तयार करा। कमाल संख्या तयार करताना मोठा अंक पहिल्यांदा, नंतर छोटा, नंतर त्याहून छोटा, नंतर सर्वात छोटा। ही कमाल संख्या तयार झाली। मोठ्यात मोठी संख्या तयार झाली। ही मोठ्यात मोठी संख्या तयार झाली, एकक स्थानी शून्य आला म्हणजे ही सम सुद्धा आहे। मोठ्यात मोठी सम आहे ती कमाल सम आहे म्हणजे 9 4 3 0 हे एक उत्तर आपोआप मिळून गेलं। पण विषम बनवायची ना, आता विषम विचारली, मग दिलेल्या अंकांपासून मोठ्यात मोठी विषम कोणती असं जर विचारलं मग, तर पहिल्यांदा मोठ्यात मोठी तयार करून घेतली आपण, आता विषम बनवायची ना। मग इथं 0 2 4 6 8 हे अंक नको, त्यापैकी उरलेले अंक पाहिजे। 1 3 5 7 9 यापैकी कोणता तरी अंक असला पाहिजे। मग पुन्हा तोच नियम वापरा। हा 0 आपल्याला काढून टाकावा लागेल, एकक स्थानी 0 नको, त्याच्याऐवजी 1 पाहिजे, 3 पाहिजे, 5 पाहिजे, 7 पाहिजे किंवा 9 पाहिजे। मग कोणता घ्यायचा? इथं 9 पण आहे आणि 3 पण आहे, कोणता घ्यायचा? ह्या शून्याच्या शेजारी, एकक स्थानच्या अंकाच्या शेजारी ज्यामुळे ही सम संख्या तयार झाली ना, त्या अंकाच्या सर्वात जवळचा विषम अंक, विषम बनवायची ना, मग विषम अंक कोणता आहे? 3 आहे ना, मग हा 3 फक्त पलीकडे टाका। 9 4 0 3 आलं लक्षात मित्रांनो? 9403 अशा पद्धतीने ही कमाल विषम संख्या तयार झाली। तुम्ही 9 जर उचलून पलीकडे नेला तर मग 9000 आहे ना, मग ते एकतर 4000 होतील किंवा 3000 होतील, म्हणजे ती लहान होऊन जाईल आणखीन, म्हणून 9 हा तसाच ठेवावा लागेल। फक्त सम आणि विषम संख्या तयार करताना अंकांची अदलाबदल कशी करायची हे मात्र समजून घ्यावं लागेल मित्रांनो। या उदाहरणामध्ये दोन्ही ठिकाणी फक्त एकक दशक स्थानच्या अंकांची अदलाबदल झाली मित्रांनो। इथं 0चा 3 झाला, 3चा 0 झाला। पण कधी कधी असं होतं, सर्वात जवळचा अंक इथं तुम्हाला विषम बनवायचा होता, इथं 3 येतोय ना, विषम लगेच बदलून घेतला आपण, पण इथंही सम असला तर सर्वात जवळचा जो असेल त्याची अदलाबदल करायची। कशी? एक उदाहरण घेतो परत एकदा। समजा मित्रांनो मी अंक घेतला 7 6 4 आणि 0। तुम्हाला विचारलं कमाल विषम संख्या तयार करायला सांगितली। आता पुन्हा एकदा लक्षात घ्या, कमाल विषम संख्या म्हणजे मोठ्यात मोठी विषम संख्या। विषम संख्या तयार ही नंतर करा, पहिल्यांदा दिलेल्या अंकापासून जी तयार होते ती करून घ्या। मोठ्यात मोठी जी तयार होते ती करून घ्या। मोठ्यात मोठी कशी तयार होईल? 7 6 4 0 ही मोठ्यात मोठी तयार झाली मित्रांनो। उतरत्या क्रमाने अंक मांडतो आपण। ही मोठ्यात मोठी संख्या तयार झाली, पण जी तयार झाली ती सम आहे, आपल्याला विचारली विषम। विषम संख्या तयार करताना मी सांगितलं या शून्याच्या जागेवर तुम्हाला विषम अंक आला पाहिजे। मग विषम अंक सर्वात जवळचा कोणता आहे? 4 नाही, 6 नाही, मग हा 7 आहे, म्हणजे हा 7 इथे न्यावा लागेल, बस बाकी काहीच करायचं नाही। 6 4 0 7 आलं लक्षात मित्रांनो? काय केलं आपण? सर्वात जवळचा विषम बनवायची होती, म्हणजे सर्वात जवळचा जो विषम अंक होता तो फक्त आपण पलीकडे घेऊन गेलो, इथं 7 लिहून टाकला, हा इथून निघून गेला। जी तयार झाली ही कमाल विषम संख्या तयार झाली मित्रांनो। अशा पद्धतीने 3 4 टाईप आहे मित्रांनो, एखाद्या संख्येपासून मोठ्यात मोठी लहानात लहान संख्या कशी तयार करायची। मला खात्री मित्रांनो आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा शंका तुमच्या दूर झाल्या असणार। याही व्यतिरिक्त जर तुमची एखादी शंका राहून गेली असेल तर आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रश्न नक्की लिहा, त्या ठिकाणीच मी तुम्हाला समजावून देईल। किंवा प्रश्न जर सर्वांना समजावून सांगणं जास्त महत्त्वाचं वाटलं मला, तर मी त्यासाठी पुन्हा एक नवीन व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी घेऊन येईल मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही। चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा। हे उदाहरण तुमच्या सरावासाठी मित्रांनो। 0 5 3 1 या अंकांपासून तयार होणारी कमाल म्हणजे मोठ्यात मोठी व किमान लहानात लहान संख्या यातील फरक किती? म्हणजे काय करायचं मित्रांनो, या अंकांपासून मोठ्यात मोठी संख्या तयार करा, या अंकांपासून लहानात लहान संख्या तयार करा, त्यातला फरक काढायचा आहे। फरक काढायचा म्हणजे वजाबाकी करायची। तर ते 4275 उत्तर आलं पाहिजे। तुमचं उत्तर बरोबर येतं का चेक करा बरं। तुमचं उत्तर जर बरोबर आलं ना तर समजून चालायचं की आजचा व्हिडिओ तुम्हाला एकदम परफेक्ट समजला आणि आजचा व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडला असेल।
तुम्हाला व्यवस्थित जर समजला असेल मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुमचं बरोबर आलं ना, तर आपला हा व्हिडिओ चांगला आहे या अर्थाने तुमच्या 10 मित्रांना लगेच शेअर करून द्यायचा. तुम्ही जितका जास्त आपला व्हिडिओ शेअर कराल तितका जास्त आपल्या चॅनलला सपोर्ट मिळेल मित्रांनो. मला तुमच्याकडून दुसरं काहीही नको. व्हिडिओ जर आवडला तर आपला व्हिडिओ नक्की शेअर करायचा मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरायचं नाही. आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून देत असतो मी. आणि मी तुम्हाला व्हिडिओ दिला की तो तुमच्यापर्यंत जर पोहोचायला पाहिजे असं तुम्हाला जर वाटत असेल ना, तर तो तुमच्यापर्यंत लगेच पोहोचण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवावा लागतो. तर त्यासाठी आपल्या या व्हिडिओच्या खाली जिथं माझा फोटो दिसतोय, चॅनलचं नाव दिसतंय, त्या चॅनलच्या नावाच्या समोर सबस्क्राईब बटन आहे बघा, ते सबस्क्राईब बटन नक्की दाबा मित्रांनो. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. असाच एखादा गणिताचा महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन लवकर तुमच्या भेटीला येईल मित्रांनो. तोपर्यंत या टाईपचा सराव करा. लवकरच भेटूया मित्रांनो. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद.